या गोष्टी तुम्ही फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नका। बघा, कांदा, अर्धवट कापलेला कांदा बऱ्याच लोकांना सवय असते की फ्रीजमध्ये ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी वापरायचा, पण त्यातनं जो अमोनिया बाहेर पडत असतो तर त्याचा विषारी गॅसमध्ये रूपांतर होतो। त्यामुळे जर तुम्ही कांदा कापलात तर लगेच संपून टाका, पण फ्रीजमध्ये ठेवू नका, म्हणजे इतर गोष्टींना पण त्याचा वास येणार नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना सवय असते की कणिक मळून उरलेली ठेवायची आणि दुसऱ्या 2-3 दिवसापर्यंत ती कणिक वापरायची, पण अशाने तुम्ही ते शिळं अन्न खाऊन तुमच्या शरीरामध्ये चुकीची संप्रेरक तयार होतात, चुकीचे पाचक स्त्राव स्रवायला सुरुवात होतात। त्यामुळे कणिक भिजवून फ्रीजमध्ये कधीही ठेवून वापरू नका। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आलं आणि लसूण। आल्याची पेस्ट चालेल, लसणीची पेस्ट चालेल, पण अख्खच्या अख्खं आलं किंवा लसूण हे फ्रीजमध्ये ठेवू नका। आलं जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याला बुरशी येते, कारण फ्रीजमध्ये ठेवलेली गोष्ट काही प्रमाणात ओली होत असते, दमट होत असते आणि त्याच्यावर बुरशी येऊन ती शरीरात जाऊन आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो। त्यामुळे आलं, लसूण, कांदा, मळलेली कणिक या गोष्टी अजिबात फ्रीजमध्ये ठेवू नका। तसंच तुम्ही फ्रीजमध्ये जेव्हा पाणी ठेवता तेव्हा तुम्ही जर पाणी ठेवून बघितलं भांड्यामध्ये तर त्या पाण्याची चव बदललेली असते, म्हणजे कुठेतरी त्याच्या रेसचा परिणाम तिथे होत असतो। त्यामुळे फ्रीजमध्ये काहीही ठेवलं तरी त्याच्यावरती झाकण ठेवायला विसरू नका।